ओडिसातील जयपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका शालेय विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केलं आहे। असे केले नाही तर तुला नापास करेल अशी धमकी दिली होती। त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेग्नेंट केल्याची माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली आहे। अशा घटनेनं ओडिसातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। संबंधित प्रकरणाची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिलेली आहे। मात्र ही घटना कशी घडली, या मुलीवरती शिक्षकाने कसा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि ही घटना उघडकीस कशी आली, आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एका विद्यार्थिनीसोबतच एक भयानक घटना घडली आहे। एका विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकावरती लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे। तिचं म्हणणं आहे की शिक्षकाने तिला तिच्या घरी बोलवले आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले। जर शरीर संबंध ठेवू दिले नाहीत तर मी परीक्षेमध्ये मार्क्स कमी देईल अशी धमकी देत ब्लॅकमेल केलं। संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसांनी ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विभाग प्रमुखावर गंभीर आरोप केला आहे। तक्रारीनुसार शिक्षकाने अनेकदा घरी शिकवणीच्या बहाण्याने बोलवले, त्यानंतर तिच्यावरती लैंगिक शोषण केलं। जर शरीर सुख न दिल्यास परीक्षेमध्ये नापास करेल अशी धमकी देऊन शरीर संबंध ठेवले। या घटनेनं आता महाविद्यालयीन प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। विद्यार्थिनीवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या शोषणाबाबत आपल्याला काय वाटतंय, आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।